आज तुम्हाला भरपूर काही मला सांगायचं आहे, फक्त शांततेत कथा ऐका. तुम्हाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकवायची असेल तर तुम्ही फक्त गुरुवार सोडून फरशी पुसताना थोडंसं मीठ आणि हळद टाकायचे. फरशी पुसताना आपला घरातला झाडू जो असतो ना, तो कोणाला दिसू द्यायचा नाही. संध्याकाळच्या वेळेला कोणाला मीठ वगैरे मीठ द्यायचं नाही, दही द्यायचं नाही. संध्याकाळी लक्ष्मी येत असताना तुम्हाला सांगितलं असेल मी अगोदरच की भजन, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ आपल्या घरामध्ये चालला पाहिजे, जेणेकरून जगाचा बाप जर आला संध्याकाळच्या वेळेला तर तो बाहेर जाता कामा नये. जिथं जगाचा बाप आहे तिथं लक्ष्मीला यावं लागेल. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येत असती. ती म्हटली माझ्या मालकाचं भजन इथं चालू आहे तर मी पण इथंच मुक्काम करते. म्हणून संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुलांना विष्णू सहस्रनाम, हरिपाठ असं शिकवायचं आणि तुमचा पण हरिपाठ चालू ठेवायचा स्वयंपाक करताना. त्याचबरोबर तुम्हाला पितृदोष जरा नाहीसा करायचा असेल तर तुम्ही काय करायचं, रोज सकाळी पहिली पोळी गाईला द्यायची. त्याच्यावर गुळाचा खडा ठेवायचा, थोडं तूप लावायचं, ती पोळी गाईला द्यायची. खेड्यामध्ये खूप छान आहे. आता आमच्यासारख्यांना गाई मिळतच नाही, आम्ही त्या दुधावाल्याजवळ देतो. पहिली पोळी आपल्या दारात, आता खेड्यात काही पाहायचं काम नाही, लगेच गाय भेटते. पहिली पोळी गाईला द्यायची, शेवटची पोळी कुत्र्याला द्यायची. यामुळे आपला पितृदोष नाहीसा होतो. तुमच्या ताटात नेहमी जर केस निघत असेल तर समजून घ्यायचं पितृदोष आहे आपल्याला. तुम्हाला रात्री स्वप्नात गेलेले माणसं येत असतील तर पितृदोष आहे असं समजून घ्यायचं. तुम्हाला रात्री झोप येत नसेल, पितृदोष आहे असं समजून घ्यायचं. रात्री मधीच उठल्यानंतर भूक लागते आपल्याला, हे पितृदोषाचे लक्षण आहे. एखाद्याला संतती होत नसेल त्याला पितृदोषाचे लक्षण आहे त्याचं वाला. त्याने नारायण नागबली केली पाहिजे, त्याचा पितृदोष जातो. आणि मी काल सांगितलं की शनिवारचा प्रदोष, त्याने सुद्धा संतती प्राप्त होत असते, तो प्रदोष करायचा. आणि महादेवाचं पाणी तर कधीच खंडित करायचं नाही. रोज महादेवाला पाणी घातलं ना तर आपलं पितृदोष जात असतो. पिंपळाच्या झाडाला थोडं पाणी टाकायचं, थोडं दूध टाकून त्याच्या खाली दिवा लावायचा. पिंपळाच्या झाडाला महादेव बाबाला अखंड दिवा लावायचा. दिवा कधीच, म्हणजे मी सांगितलं, दिवा लावला कोणी कुबेर भांडार झाला. तो एक चोर असून तो कुबेर झाला. दिव्या लावल्याचं एवढं महत्त्व आहे. जे देवापाशी दिवा आपण दररोज न्यायला पाहिजे. सगळ्या देवांना दिवा लावला पाहिजे. महादेव बाबाला दिवा, पिंपळाच्या झाडाला दिवा. परंतु तिथं स्वच्छता बाळगा. आपण दिवा लावून मोकळं होतो, परंतु तिथं तेलकट खूप होत असतो. कधी कधी आपण ती सेवा करायची, त्या ठिकाणी साफसफाई करायची. जिथं तेलकट झालेलं असेल तेवढं घासून काढायचं, ती पण सेवाची. मी सांगितलं तुम्ही सोमवारचं व्रत करतात, तर सोमवारचं व्रत करत असताना नेम पण पाळायचे. सोमवारच्या दिवशी तुम्ही जर गेला ना महादेवाच्या मंदिरात, जर समजा खूप काही असे नैवेद्य वगैरे पडलेले असतील तर सगळे गोळा करून एका पिशवीत भरायचे आणि गाईला द्यायचे. आणि प्रत्येक स्त्रीने हे जर लक्षात ठेवलं ना, तिथं घाण व्हायचं कामच नाही.
मच्छरच खातात. आपलं ताट आपण किती वेळ ठेवतो आपल्याजवळ? एकदा देवाला नैवेद्य दाखवल्यावर तिथं ठेवायचं काम आहे का? एक 5 मिनटं 2 मिनटं उभं राहा, आपलं आपलं ताट आपल्या घरी घेऊन या, तो नैवेद्य घरी घेऊन या, प्रसाद म्हणून सगळ्यांना द्या. स्वच्छता आपण बाळगली पाहिजे मंदिरातली. आणि त्या ठिकाणी साखर ठेवत जाऊ नका देवाला. साखर ठेवली तर मुंग्या लागतात देवाला, मुंग्या. आपल्या अंगावर मुंग्या चढल्यावर आपल्याला कसं होतं? मग देवाजवळ मुंग्या, साखर ठेवून द्यायची, मोकळं व्हायचं, त्याला मुंग्या किती का लटकत नाही देवाला. त्याचं पाप होतं आणखीन आपल्या डोक्यावर. देवाला साखरीचा नैवेद्य दाखवा ना, आपल्या आपल्या वाटीत साखर टाकून घ्या. तिथं साखर ठेवू नका. तिथं साखर ठेवल्यामुळं मुंग्या होतात, हे पण लक्षात ठेवा. आपण जितकी आपल्या घरची काळजी करतो ना, तितकी मंदिरातली काळजी केली पाहिजे. त्याच ठिकाणी भगवंत आहे. तुम्हाला भगवंताला कुठं लांब शोधायला, तुम्हाला एक ना दिवस महादेव बाबा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. तेवढी स्वच्छता आपण बाळगली तर. की जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो ना, तसं मंदिर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि मंदिर जसं स्वच्छ ठेवलं ना, तसं आपलं हृदय स्वच्छ ठेवलं पाहिजे. हृदय स्वच्छ ठेवणं खूप, ज्या वेळेस आपण जन्माला येतो ना, त्यावेळेस आपलं अंतःकरण खूप शुद्ध असतं, काहीच नसतं त्यावेळेस. पण आपण काय करतो, त्या हृदयामध्ये नाही ते टाकून देतो एकदा खाय प्यायला लागल्यावर. कुठे शोधिशे रामेश्वर आणि कुठे शोधे रामेश्वर आणि कुठे शोधिशे काशे रामेश्वर आणि झाड फुलाने आले भरून ऊन पाहिले डोळे उघडून वर्षा काठी पाऊस धारा त्यात न दिसला तुला विचारा काय उपयोग तुला गड्या काय उपयोग तुला गड्या दीपासून उषाची कुठे शोधीची रामेश्वर आणि कुठे शोध. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रीती. हे आपलं घर आहे ना, हे काम क्रोध लोभ अहंकार मद मत्सर याने भरलेलं आहे. हे रिकामं करायचं एकदा, तेव्हा भगवंत आपल्या हृदयात थांबण. साधारण व्यवहारामध्ये सांगते मी तुम्हाला, जर आपल्याला रूम भाड्यानं द्यायची असेल तर ती रूम किती साफसफाई करून ठेवावी लागते आपल्याला. त्या रूमला कलर देऊन ठेवा लागतो, फॅन लावून ठेवा लागतो, संडास बाथरूमची सोय व्यवस्थित करून ठेवा लागते, पाण्याची सोय करावी लागते. तेव्हा कुठं भाडे करू हो म्हणतो. तो किती वर्ष राहणार आहे आपल्या घरामध्ये? एक तर 2 किंवा 4 वर्ष, याच्या व्यतिरिक्त जास्त दिवस राहू शकत नाही. पण हा कायम स्वरूपी जो भगवंत आपल्या हृदयात आहे, मग तो राहण्यासाठी आपलं हृदय किती स्वच्छ ठेवावं लागतं. म्हणून विकार हे काढून टाकले पाहिजे. जसं विहीर आहे, विहीर आतमध्ये पाण्याने गच्च भरलेली आहे, पण वरून शेवाळ आहे. ते शेवाळ बाजूला केलं तर खाली काय आहे? पाणी आहे. तसं आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, पण वरून आवरण बसलेलं आहे. काम क्रोध लोभ अहंकार मद मत्सर याचं आवरण बसलेलं आहे. हे बाजूला केल्याशिवाय भगवंत आपल्याला दिसू शकत नाही. सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वागटी राम आपल्या हृदयात राम आहे, पण तो राम बघण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्मळ हृदय ठेवावं लागल. पण ह्या हृदयामध्ये आपण बिडी टाक, तमकू टाक, काही पुड्या पाड्या टाक, असं नाही टाकल्यावर भगवंत थांबन का आपल्या हृदयामध्ये? आणि त्यातले त्यात
तंबाखू वगैरे हे रोगाला आमंत्रण आहे ना. भगवंतानं आपल्याला खूप निर्मळ शरीर दिलेलं आहे, स्वच्छ दिलेलं आहे, पण आपण रोगाला आमंत्रित करतो. आपण पुन्हा म्हणतो देवानं असं काय केलं. देव कोणाचं वाईटही करीत नाही, देव कोणाचं चांगलं करीत नाही. जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगावं लागतं. याच्यावरून एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक ब्राह्मण होता, त्याला 4 मुलं होते आणि 4 मुलं होते. त्या ठिकाणी ब्राह्मण सत्कर्म करायचा. मुलं मोठले झाले, ब्राह्मण काशी यात्रेला निघून गेला. त्याच्या पत्नीने त्या मुलांचा सांभाळ केला. नंतर पण तिचं असं होतं की महादेवाला खूप खूप पूजा करायची ती महादेवाची. तिने महादेवाचा नेम कधीच मोडला नाही. नेहमी ती महादेवाच्या मंदिरात असायची, पूजन करायची. रोजचं महादेवाला पाणी तिचं कधी चुकलं नाही. मुलं पण खूप चांगले निघले. तिचं नंतर पुढं खूप वय झालं. शेवटची घटका ती मोजत आहे. तिचा मोठा मुलगा म्हटला, आई तुझी शेवट काय इच्छा आहे ते सांग ना. तिला हे लेकरं मोठे करता करता कोणत्या तीर्थयात्रा घडल्या नाही. कारण आईची जबाबदारी खूप मोठी असते. आईची माया जगात कोणी देऊ शकत नाही. ती 4 घरचे भांडे धुणं करीन, पण आपल्या लेकराचं शिक्षण करीन. कारण आईचं प्रेम जगात नाही मिळू शकत. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. भेटणार नाही. आई तुझी मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या देवानी या जगात मूर्ती नाही. आरोन जन्म दिला की आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला की आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आईचे उपकार आपल्याकडून आयुष्यात फिटत नाही. अनमोल असा जन्म ती देते, तिचे उपकार आपल्याकडून फिटत नाही. एक कार्य एवढे. ती म्हटली बाबा तुला बघायचं का. हो तू काय उपकार. एक दिवस रात्र झाली आणि आई आजारी पडली. आई झोपायच्या वेळेस म्हटली, बाळा मला तेवढी ती गोळी दे ना, त्या ग्लासमध्ये पाणी दे ना. तो उठणार आहे, मला बरंच वाटाना आज. पुन्हा उठला, पुन्हा त्याला थोडं पाणी दिलं, पुन्हा झोपला. त्याच्या नंतर आईने तिचा डोळा त्या मुलाला दिला. आई एका डोळ्याने अंध झाली. नंतर मुलगा मोठा झाला थोडा. ती रोज शाळेत नेऊन घालायची मुलाला, रोज नेऊन घालायची शाळेत. मुलगा थोडा मोठा झाला. मुलाचे मित्र त्याला चिडायला लागले, तुझी आई अंध आहे, तुझी आई अंध आहे. मग मुलगा मोठा झाल्यावर मुलाला लाज वाटायला लागली आईची. आई तू शाळेत येऊ नको, मला माझा मित्र परिवार चिडवतो, तुझी आई अंध आहे. त्या ठिकाणी आई येत नाही शाळेत. मुलगा खूप मोठा झाला. मुलाचा 10वीत नंबर आला, 12वीत नंबर आला. गावात 12वी पर्यंत शाळा होती. 12वीत नंबर आला तर सरांनी सांगितलं की तुमच्या आई वडिलाला घेऊन या, तुमचं आज स्वागत करायचं आहे, तुझा नंबर आलेला आहे, तुझ्या आईला घेऊन ये. परंतु याने आईला सांगितलंच नाही, का तर याला आईची लाज वाटत होती.
याचं स्वागत चाललं. बाकीच्या मुलांनी सांगितलं, मावशी तुमचं आज स्वागत आहे, तुम्हाला बोलवलेलं आहे. परंतु आई हुशार होती. आई म्हटली, आपल्या मुलांनी आपल्याला सांगितलं नाही, आपण कशाला जायचं. आई गेली नाही, पण मुलाचं स्वागत करताना आई त्या शाळेच्या आवारामध्ये बाहेरून बघत होती की माझ्या मुलाचं स्वागत होत आहे. नाही जरी मला तिथे येऊ दिलं, पण माझ्या डोळ्याचे पारणे तर फिटन. माझ्या मुलाचं स्वागत चाललं, माझ्या डोळ्याने जरी मी बघितलं तर मला समाधान वाटत. त्या ठिकाणी आईने आवारात बघितलं, मुलाचं स्वागत चालू आहे. आई मुलगा घरी यायच्या अगोदर आई घरी आली. आईने कळू दिलं नाही मी त्या आवारात आले म्हणून. शाळेच्या गेटपाशी आले, कळू दिलं नाही. पुढं चालून मुलगा पुण्याच्या ठिकाणी गेला, तिथं शिक्षण घेतलं. तिथून तो मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर तो खूप मोठा साहेब झाला. त्याने बंगला बांधला आणि बंगला बांधल्याच्या नंतर ज्यावेळेस इथून गेला त्यावेळेस पुण्याचं कॉलेज त्याच्या मित्राला माहीत होतं. त्या मित्राला विचारलं, अरे माझा दादा कुठे शिकतो रे? मी पुण्याला, मला कॉलेज दाखवा ना त्याचं. आई गेली कॉलेजला. त्या कॉलेजवाल्याला विचारलं, माझा दादा इथं शिकायला होता. ते म्हटले, तो नोकरीला लागला, आता मुंबईला येतो. तुम्हाला त्याचा पत्ता माहीत आहे का? हो. त्या आजीजवळ पत्ता दिला. आजी बरोबर त्या पत्त्यावर त्या तिथल्या शिक्षक लोकांनी एक मुलगा सोबत पाठवला की या आजीला मुंबईला घेऊन जा आणि जिथं त्यांचा मुलगा राहतो त्या कॉलनीत नेऊन घाल, त्या बंगल्यावर नेऊन घाल. घेऊन गेले. आजीनं सांगितलं, बाळा तुझा आता माझ्या मुलाच्या घरी, आता मी जाऊ शकते. गेटजवळ आले, आता जाते मी. गेटपाशी आली आणि गेटची बेल वाजवली. बेल वाजवली तर त्याची पत्नी घाईघाई बाहेर आली. याने इकडं नोकरीला लागला, लग्न करून घेतलं, आईला खबर नाही. बेल वाजली म्हणून पत्नी बाहेर आली तर म्हणे, बाई माझा मुलगा कुठे, माझा दादा कुठे? याने सांगितलं होतं मला आई वडील नाहीये. काय सांगितलं होतं याने? मला आई वडील नाहीये. ती म्हणती तुमचा दादा. ती लगेच घरात पळत गेली. आहो म्हणे, ती म्हातारी कोण आहे? बाहेर आली म्हणे. ते म्हणती माझा दादा कुठे आहे? आणि त्या ठिकाणी तो आला. तिला म्हणतो, अगं ही म्हातारी कोण आहे मलाच माहित नाही. ही चुकून म्हणते म्हणे माझा दादा, मला माहित नाही ही म्हातारी कोण आहे. ती म्हणते, दादा तुम्हाला ओळखत नाही? आजी तू कोणाला पण कशी दादा म्हणती? मी तुला ओळखत नाही, तू माझी आई नाहीये. बळजबरीच का आई म्हणती? त्या ठिकाणी आई काहीच म्हटली नाही. त्या ठिकाणी आई घरी परत आली, आपल्या गावाकडे आली. पण आईने कोणालाच सांगितलं नाही बरं का, की माझ्या मुलाने मला ओळखलं नाही, की माझ्या मुलाने मला ओळख दिली नाही. आई अशी आहे की किती दुःख पोटात घालत असती. कधीच म्हणत नाही की माझ्या मुलानं असं केलं, की माझ्या सोनेने तसं केलं. कधीच गरज करत नाही आई. आईसारखं दैवत जगात नाही. आणि त्या ठिकाणी आई आली. आल्याच्या नंतर आईने एक चिठ्ठी लिहून ठेवली. एका मुलाला बोलून घेतलं आणि त्या चिठ्ठीवर लिहून ठेवलं. आणि ती चिठ्ठी एका खात्यामध्ये कोपी होती, त्या कोपीमध्ये एक खातं होतं, त्या खात्यात ती चिठ्ठी लिहून ठेवली. लिहून ठेवल्याच्या नंतर काही दिवसांनी आई मरण पावली. मरण पावल्याच्या नंतर त्या मुलाचं त्याच्या कॉलेजवर काहीतरी काम निघलं गावाकडं. गावाकडं आला. कॉलेजवर आल्यावर त्याला आठवण आली की आपली आई आपल्याला शाळेत घेऊन येत होती. या ठिकाणी हाताला धरून शाळेत आणत होती. त्याला आठवण व्हायला लागली आईची. त्या ठिकाणी शाळेवरचं काम झालं, त्याच्या कोपीकडे पळत गेला. पळत गेलं तर त्या ठिकाणी आई नव्हती.
शेजारच्या काकूला विचारलं, काकू काकू इथल्या आजी कुठं गेल्या? आणि भाऊ त्या कधीच गेल्या. आणि त्या ठिकाणी आई त्या ठिकाणी त्याने एक बघितलं, त्या झोपडीत जाऊन बघितल्याच्या नंतर ती चिठ्ठी त्याच्या हाताला लागली. चिठ्ठी काढली आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं की बाळा, तू मला खूप वेळेस विचारलं आई तुझा डोळा कशाने गेले, डोळा कशाने गेला, पण बाळा मी तुला कधीच सांगितलं नाही. परंतु ज्या वेळेस तुझा जन्म झाला तुला डोळा नव्हता, माझा डोळा काढून तुला डोळा दिला आणि त्यावेळेस त्याचे डोळे उघडले. मग तो आई 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 करून रडायला लागला. आता किती आई आई केलं तर आई भेटेल का? नाही भेटू शकत. तोपर्यंत बापाला जीव लावलं पाहिजे. कारण आईचं जेवढं प्रेम असतं तेवढंच बापाचं देखील प्रेम असतं. बाप कमी असतो का? नाही. मुलगा पास झाला म्हणून पेढे वाटणारी आई लगेच दिसते, पण पेढे वाटणारा बाप आपल्याला दिसत नाही. बापाचं महत्त्व कमी नाही. ठेस लागली तर आपण म्हणतो आई ग, पण आपल्याला जरा कुठून मोठी ट्रक आली गटाला आई आहे. म्हणून बाप सुद्धा कमी नाही आणि आई सुद्धा कमी नाही. कारण जगामध्ये दोन्ही पात्र सारखंच आहे. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. का रडता येत नाही? कारण त्याच्या मागे सर्व परिवार असतो, म्हणून त्याला रडता येत नाही. रडणारी आई सगळ्या जगाला दिसती, परंतु खाली भोंड घालून रडणारा बाप जगाला दिसत नाही. ज्यावेळेस मुलगी वाटी लावण्याचा प्रसंग येतो, मुलीचं लग्न होतं, गळ्यात गळा घालून आई रडणारी दिसती, पण एका कोपऱ्यात जो रडतो ना तो माझा बाप असतो. म्हणून बाप कमी नाही आहे. जगामध्ये दोन्ही पात्र सारखंच आहे. दोन्ही पात्राला आपण जीव लावलं पाहिजे. कारण आपल्याला केव्हा कळतं, जावे त्यांच्या वंशात तेव्हा आपल्याकडे. आपण आज तरुण आहे आपल्याला कळत नाही, पण उद्या आपलं वय झालं ना मग आपल्याला कळतं की काय म्हाताऱ्या माणसाची किंमत असते. पण आपल्याला कधी कळतं ते निघून गेल्यावर. पण निघून गेल्यावर उपयोग नाही. जोपर्यंत आहे त्यांना जीव लावा. आणि त्यांना काही लागत नाही. 2 वेळेचं जेवण व्यवस्थित द्या, चहा पाणी द्या, गोड बोला, काही लागत नाही त्यांना. गोड बोललं ना त्यांना समाधान वाटतं. निदान आल्या आल्या आपण एक शब्द जरी बोललो तरी त्यांना समाधान वाटतं. आणि म्हणून म्हातारे माणसं जरी आपण आपल्या घरात खुश असले ना तर आपल्याला कमी पडत नसतं. भगवंत देत राहतो. म्हणून जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत जीव लावा. तसंच या ब्राह्मणीन बाईला 4 मुलं होते. मोठा मुलगा म्हणतो, आई तुझी इच्छा काय आहे ते सांग. त्यावेळेस ती म्हटली, बाबा ही लेकरं लहानचे मोठे करता करता मला काही तीर्थयात्रा घडल्या नाही. मी फक्त केली महादेवाची सेवा. परंतु मी गेले का तर माझी हस्ती जी आहे ना ती काशीला नेऊन टाक. त्या ठिकाणी मुलगा हो म्हटला. आणि आई गेल्याच्या नंतर सगळे 10व 13व सगळे कार्यक्रम आटपले. 1 महिन्याच्या नंतर त्याने आपला सेवक सोबत घेतला आणि हस्ती घेऊन चालला. पूर्वीच्या काळी गाड्या घोड्या नव्हत्या, पायी प्रवास होता पूर्वीच्या काळी. आता काय, आता 2 दिवसात 1 दिवसात काशीला पोहोचतो माणूस. पूर्वीच्या काळी मुक्काम करीत जावं लागत होतं लोकांना. त्या ठिकाणी दर मुक्काम तो हस्ती घेऊन चाललेला आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ खूप वेगळा आहे. पूर्वीच्या काळी पहाटेच बाया 4 वाजेपासून दांगडू चालायचा. 4 वाजेपासून बाया दळायला बसायच्या, छान छान गाणे म्हणायच्या.
म्हणायच्या का नाही पूर्वीच्या का बाया जात्यावर त्यांना व्यायाम करायची गरज नव्हती. आता तर व्यायाम करण्यासाठी 2-2, 3-3 किलोमीटर लोक पळतात. पूर्वी व्यायाम करायची गरज नव्हती. वडून पाणी होतं आणि आमच्या महिला मंडळ खूपच छान जात्यावर गाणे म्हणायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सते होतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, शिवशे लेटे ग लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे. आताच महिला मंडळ काय म्हणतं, माझी जण्याबाई म्हणत होती, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बाळ विठ्ठला. आताच्या बाया म्हणत्या, आया ग बायानो काय पात्या खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. आंब्याच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्याने केली गाडी, आली पोलिसाची गाडी. अशा आताच्या बाया गाणे म्हणतात. खरंच सोन्याचं कुलूप आहे का भावाच्या वाड्याला? पण भूषण लय राहतं माहेरचं. काय ना गाडी घोडी लोकांचं, भूषण माझ्या बापाचं. असं नाही तर इकडून कापसाचे पैसे घेऊन जायचे, तिकडून 5,000 साडी आणायची. माझ्या भावानं पहिली किती भारी साडी घेतली. त्यांना त्या कापसाचा वास घेऊन पाहिलं पाहिजे त्या साडीचा. मजाक चालली आपलीवाली. आमचं महिला मंडळ खूप हुशार असतं. जरी आपल्या मालकाचे पैसे घेतले तरी वेळे काळेला ती आपल्या मालकाला देत असते. उगाच म्हणते मी तिकडचं, तसं करत नाही आमच्या महिला. जरी पैसे चिवून चाचून जरी त्यांनी साठवले तरी पण आपल्या मालकावर कधी वेळ प्रसंग आला लगेच म्हणते, अहो काही काळजी करू नका, माझ्याकडे आहे बरं का पैसे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण ती पतिव्रता असते. तिला माहिती आहे आपल्या मालकावर जर संकट आलं वेळेकाळात आपण मदत करायला पाहिजे. कारण गाडीचे दोन्ही चाक सारखे असले तर गाडी सरळ चालत असते. एक चाक खाली आणि एक चाक वर जर असलं तर संसार व्यवस्थित चालत नाही किंवा गाडी व्यवस्थित चालत नाही. म्हणून गाडीचे दोन्ही चाक सारखे असले तर त्या संसाराला, त्या आनंदाला परिवार राहतच नाही. आणि तसं पाहिजे. खूप एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. एकमेकाला समजून घेतलं तर संसार गोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूर्वीचा काळ वेगळा होता. त्या ठिकाणी तो ब्राह्मणाचा मुलगा आईची अस्थी घेऊन चालला, पण त्याला एका ठिकाणी मुक्काम पडला. आणि त्या ठिकाणी मुक्काम पडल्याच्या नंतर एका ब्राह्मणाच्या घरी तो मुक्कामाला राहिला. मुक्कामाला राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ झाली. तो ब्राह्मण गाईचं दूध काढायला लागला. पण गाईचं दूध काढत असताना ते वासरू एकदम सुटलं आणि ते प्यायला लागलं. थोडंसं दूध ठेवलं, सगळं दूध त्या वासराने पिऊन घेतलं. या मालकाला राग आला, याने खूप मारलं त्या वासराला. वासराला मारल्याच्या नंतर थोडं दूध होतं तेवढं काढून घेतलं. पण हा जो चालला होता ना
तीर्थयात्रेला आईची अस्थी घेऊन तो वट्यावर झोपलेला होता. मध्यरात्र झाली, ती गाय रडू लागली. गाय रडू लागली, त्या वासराला म्हणती, आज तुला दूध नाही दिलं ना, या मालकानं तुला खूप मारलं आज, नाही का? मला चांगलं नाही वाटलं, तुला लय मारलं आज. आई, मला जरी मारलं तर माझ्या प्रारब्धानुसार मारलं, माझ्याकडून चुकी झाली, मी दूध पिऊन घेतलं, मग तू टेन्शन घेऊ नको ना. ते वासरू म्हणतो, नाही, मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या लेकराला मारलं या ना, उद्या याच्या लेकराला मारते मी, मग याला कसं होईन ते कळतं. आई, असं करायचं नाही. आपल्या आत कोणी जरी चुकलं असेल तर आपण चुकायचं नाही. ज्याच्या प्रारब्धानुसार ज्याचं त्याचं दुःख ज्यास त्याला भोगावं लागतं. कोणी दुःखही देत नाही, कोणी सुखही देत नाही. आपल्या कर्मात जेवढं आहे तेवढं आपल्याला भोगावं लागतं. तुला मी समजून सांगतो आई, तसं काही करू नको. त्याच्या लेकराला बैलाच्या शिंगानं, त्या शिंगानं मारू नको तू. तिनं सांगितलं, उद्या तू दूध काढायला आला का मी शिंगानं मारते त्याच्या लेकराला. आई, तसं करू नको. माझ्या प्रारब्धानुसार मला भेटलं मार, तू मारू नको त्याला. ज्याचे त्याचे कर्म ज्यास त्याला भोगावं लागतात. तू कशाला स्वतःहून भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी. मनी समाधान करावे ते मनी समाधान, मनवूनी मनी मानो नाही खेद, मनवूनी मनी मानो नाही खेद. म्हणून माणसानं म्हणून म्हणे मानव नाही खेद. भोगतो न गडे संचिता वाचून. भोग माणसाला जो आपला भोग असतो ना, तो भोगावाच लागतो. जसे आपण कर्म केले तसं भोग आपल्याला भोगावं लागत असतो. कर्म जसे करणार, पण आपल्याला आता कळतं मनुष्य देह हा लाख मोलाचा आहे. मनुष्य देहामध्ये आपल्याला कळतं ते जनावर असून सुद्धा ते किती आईला ज्ञान सांगतंय बघा. त्या बामणाच्या जो चालला होता आईची अस्थी घेऊन, त्याच्या सुद्धा डोक्यात उजाड पडला की बघा, प्राणी असून किती ज्ञान त्या आईला सांगतंय की आई, तसं काही करू नको. तरी आईचा राग नाही अनावर झाला. तिने दुसऱ्या दिवशी मुलगा या बामणाला काहीतरी निमित्ताने काम बाहेर गावी निघलं. त्याने सांगितलं, बाळा, आज दूध काढायचं काम तुझ्याकडंच आहे, मला बाहेर गावी जायचंय. त्या ठिकाणी मुलगा दूध काढण्यासाठी आला, परंतु हिने त्या शिंगाने त्या बाळाला पाडून दिलं. मुलगा खाली पडला. परंतु त्याच्या पण आईला आता खूप राग आला की हिनं माझ्या बाळाला मारलं. तिनं बी त्या गाईला पुन्हा मारलं. ती गाईनं जे दोरी तोडली तर ती डायरेक्ट कुठे गेली? काशीला. कुठे गेली? काशीला. हा ब्राह्मण याने ऐकलं होतं रात्री यांचं संभाषण. याला माहिती हे ज्ञानी आहे, हे कुठं चालले आपण बघू. तो ब्राह्मण त्यांच्या मागच गेला. त्याला काही काशीचा रस्ता माहीत नव्हता, परंतु बरोबर त्या गाईच्या माग गेला. आणि त्या ठिकाणी जात असताना याला कुठं ते हस्ती विसर्जित करायची हे सुद्धा माहीत नव्हतं. परंतु समोरून एक स्त्री आली आणि त्या स्त्रीने सांगितलं की बाळा, ह्या ठिकाणी अस्थि तू विसर्जित करू नको, तू पुढं जा आणि तिथं अस्थि विसर्जित कर. त्या ठिकाणी तुझ्या आईला मोक्ष मिळेल. त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी ते आईची अस्थि विसर्जित केली. सांगायचं तात्पर्य मला, आपण कर्म चांगले केले तर फळ चांगलं भेटतं. तिने महादेवाची सेवा केली तर शेवटी ती कुठे गेली? काशी विश्वनाथाजवळ गेली.
तिने कधीच महादेवाची सेवा सोडली नाही. त्या मुलाला काशी माहीत नव्हती, परंतु त्याला गायीच्या निमित्ताने काशी भेटली आणि काशीचे कुठं अस्थि विसर्जित करायची, तर शेवटी ती काशी विश्वनाथाजवळ गेली. म्हणून माझा भोले बाबा एवढा भोळा आहे की जर त्याचं जरा तुम्ही सतत त्याची सेवा केली तर तो तुम्हाला कुठं नेऊन बसवून सांगता येत नाही, मोक्ष पदालाच घेऊन जातो. ज्याला काशी गळली तर त्याला पुन्हा मोक्ष नाही आहे, त्याला मोक्षाचे त्याला मरण म्हणजे त्याला पुन्हा जन्म नाही आहे. काशीला जर आपल्याला मरण आलं तर मोक्षच असतो. म्हणून काशीमध्ये मरण आलं पाहिजे. काही लोक मरण्यासाठी काशीला जातात, कितीतरी दिवस रूम करून राहतात, परंतु त्यांच्या नशिबात नसतं ते मरण, घरी येत नाही तर त्यांना मरण येतं. आणि इतक्या दिवस तिथं राहून त्यांना मरण येत नाही, कारण त्याच्यासाठी पुण्य लागतं. मोक्ष मिळायसाठी सुद्धा पुण्य लागतं. सहजाचं सहज येत नाही. अंतकाळी आपण म्हणतो की आपल्या मुखामध्ये जर राम आलं तर आपल्याला मोक्ष आहे, पण अंतकाळी राम येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, तेव्हा कुठं मोक्ष मिळत असतो. आणि त्यातले सतत आपण जरा त्याचं चिंतन करत राहिलो तर शेवटच्या वेळेला आपल्याला येईल. पण आपण म्हणलो की नाही आता 7 दिवस झाले, सप्ताह झाला, आता आपल्याला वर्षभर देवाचं नाव घ्यायचं काम, मग आपल्या मुखाला नाम येईन का शेवटच्या वेळेला? नाही येऊ शकत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. 7 दिवसाचा सप्ताह जरी झाला तरी आपला नेम आपण मोडला नाही पाहिजे. आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे, कारण सतत जर चिंतन केलं तर शेवट दिन रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा. गोविंदाचे पवळे, गोविंदाचे पवळे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. आपण सतत नामस्मरण केलं तर बरोबर भगवंताचं नामस्मरण आपल्या तोंडात येतं. आणि आपण सतत चिंतन चालू ठेवलं पाहिजे. तुम्ही संसारात काम करा. सावता महाराज कुठे गेले का? नाही गेले सावता महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला. त्यांना कुठं जावं लागलं का? नाही जावं लागलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माई, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूणची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझा पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांना शेतात भेटायला गेले. त्यांना पाण्यामध्ये भगवंत दिसायचे, कांद्यामध्ये भगवंत दिसायचे, भाजीमध्ये भगवंत दिसायचे. तसं आपल्याला झालं पाहिजे. ज्या वेळेस माझे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली तीर्थयात्रा करीत करीत चालले, परंतु रस्त्यामध्ये सावता महाराजांचा मळा होता आणि त्या ठिकाणी पांडुरंगाला वाटलं सावता महाराजांना भेट द्यायची. त्यांनी नामदेव महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की तुम्ही सावता महाराजांच्या मळ्यात जा. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज सावता महाराज
सूर लागलेले आहे. सावता महाराज म्हणतात, तुम्ही बाजरीत लपा, मक्कात लपा, ऊसात लपा. अरे मला इकडे तिकडे लपायचं सांगू नको, मला सगळीकडे शोधतील ते चोर. तुम्हाला कुठं तरी पटकन लपव की त्यांना कुठंच दिसले नाही पाहिजे अशा ठिकाणी तू लपव. त्या ठिकाणी भगवंत कुठं लपायला तयार नाही. अरे असं पटकन, अरे ते चोर लगेच येतील, मला पकडतील. त्या ठिकाणी सावता महाराजाने लगेच आपलं हृदय विदीर्ण केलं, हातामध्ये इळाच होता, लगेच विदीर्ण केलं आणि त्यामध्ये भगवंताला लपवलेलं आहे. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला हो, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, हो धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. हृदयामध्ये भगवंताला लपवलं आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज पळत आले आणि सांगितलं, इकडं कोणी पळत गेलं का, इकडं कोणी पळत गेलं का. त्या ठिकाणी सावता महाराज म्हणे, इकडं कोणीच गेलं नाही, कोणीच नाही. खरं सांग सावता, इकडं कोणीतरी पळत गेलं नाही. नाही. आणि त्या ठिकाणी माझ्या नामदेव महाराजांचं लक्ष गेलं सावता महाराजांच्या हृदयाकडं. थोडासा पितांबर उघडा होता बाहेर आणि त्या ठिकाणी सांगितलं माऊलीला की माऊली बघा म्हणे, भगवंत इथं लपलेला आहे म्हणे. आणि त्या ठिकाणी पितांबर बाहेर दिसल्यामुळं भगवंताला बाहेर यावं लागलं. कुठं लपवायची गरज होती का, सावता महाराजांनी आपल्या हृदयात लपवलं. हृदयामध्ये जेवढा भाव सावता महाराजांचा भगवंतावर होता, तरी कुठं पंढरपूरची वारी केली नाही. मळ्यामध्येच त्यांनी भगवंताला बघितलं. पण देव कुठं नाहीये, माझे भोले बाबा कुठं नाहीये. जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज सुद्धा या ठिकाणी भोले बाबा आलेले. पण तुझं आपल्याला आहे तुझं पाजी, परी तू जागा चुकलाची, परी तू जागा चुकलाची, परी तू जागा चुकलाची. तुझं आहे तुझं पासी, परी जागा चुकलासी, आहे तुझं पासी, परी जागा चुकलासी, परी जागा चुकलासी, परी जागा चुकलासी. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकल अशी. भगवंत कुठं नाही, सगळीकडं आहे. माझे भोले बाबा कुठं नाही, सगळीकडं आहे. आता मला रुद्राक्षाचा महिमा सांगायचा आहे की कोणता रुद्राक्ष आपण गळ्यामध्ये घातल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे. रुद्राक्ष जेवढा छोटा आहे ना, तेवढं फल जास्त आहे. जो लहान असेल तो उत्तम फळ देतो. जो समजा आवळा एवढा आहे, तो सगळे आपल्या अडचणी दूर करतो. जो आवळा एवढा रुद्राक्ष असतो ना, तो तुमच्या कोणत्याही अडचणी असल्या तर त्या दूर करत असतो. आणि त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा एकमुखी रुद्राक्ष तो मुक्ती देणारा आहे. एकमुखी रुद्राक्ष जर घातला ना, तो मुक्ती देणारा आहे. त्याची पूजा जर केली तर लक्ष्मीची प्राप्त होते. एकमुखी रुद्राक्षाची जर तुम्ही पूजा केली तर लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होत असते. दोन मुखी रुद्राक्ष जरा त्याची पूजा केली तर आपल्या सर्व मनकामना पूर्ण होतात. दोन मुखी रुद्राक्ष घातल्याने सगळ्या मनकामना पूर्ण होतात. तीन मुखी विद्यार्थी एकदम हुशार होतो. तीन मुखी जरा रुद्राक्ष घातला, ते जे लेकर असताना त्यांच्या गळेमध्ये जर घातला तर स्कूलमध्ये त्या लेकरांचा नंबर आल्याशिवाय राहत नाही. एवढा प्रभाव
त्या 3 मुखी रुद्राक्षाचा आहे. 4 मुखी रुद्राक्ष जर घातला तर आपल्याला जगामध्ये काय असं साध्य नाही ते साध्य होत असतं. सर्व काही साध्य होतं 4 मुखी रुद्राक्षाने. 5 मुखी रुद्राक्ष तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होत असतात. 5 मुखी रुद्राक्ष जर घातला तर. 6 मुखी रुद्राक्ष जर आपण उजव्या हातात घातला तर अनेक पापापासून आपली मुक्ती होती. तो उजव्या हातात घालायचा. 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य धनवान बनतो. 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य धनवान बनतो. भरपूर संपत्ती त्याच्याकडे येते. 8 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर कालभैरवाचं दर्शन होतं. कालभैरव कुठं आहे? काशीला. आणि काशीचा महिमा असा आहे की तुम्ही काशीला जर गेलं तर काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, कालभैरवाचं दर्शन नाही घेतलं तर तुम्हाला काशीचं दर्शन केल्याचं पुण्य घडत नाही. म्हणून कधी बी काशीला गेलं ना तर आधी काशीचं दर्शन, विश्वनाथाचं दर्शन घेऊन कालभैरवाचं दर्शन घ्यायचं, तरच तुम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याचं फळ प्राप्त होईल. कालभैरवाचं दर्शन घ्यायचं, कारण तो आपला सांभाळ करणार आहे. आणि त्या ठिकाणी 9 मुखी रुद्राक्ष म्हणजे कपिल मुनीचं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी 9 मुखी आणखीन दुर्गा माता, दुर्गा भवानी, तिची पण आपल्यावर कृपा होत असते 9 मुखी रुद्राक्ष धारण केला तर. 10 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर तो साक्षात विष्णू आहे. म्हणून विष्णूची कृपा आपल्यावर होत असते 10 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने. आणि त्याच्या इच्छा देखील पूर्ण होतात. विष्णू भगवंत आणि महादेव बाबा वेगळे नाहीये, तुमची इच्छा पूर्ण करतात. 11 मुखाचे रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य सर्वत्र विजयी होतो. जर आपण 11 मुखी रुद्राक्ष धारण केला तर त्याला सगळीकडे विजय प्राप्त होतो. 12 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य तेजस्वी बनतो. त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं. तेज आलं म्हणजे तो एकदम देवस्वरूप होतो. त्याच्यातल्या सगळे विकार हे गळून जातात. त्याच्या मनामध्ये कुठले विकार राहत नाही, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं. बघा साधू संत आपण बघतो, साधू संताच्या चेहऱ्यावर किती तेज असतं, खूप तेज असतं. कशामुळं असतं? त्यांच्यामध्ये विकार हे सगळे त्यांनी जाळून टाकलेले असतात. विकार त्यांच्याकडे राहत नाही. तुमच्या आमच्या शरीरावर चेहऱ्यावर तेज का राहत नाही? फलाना असा, तमका असा, तमका तसा. आपले काम करून आपल्याकडे भरपूर भरलेले, म्हणून आपल्या चेहऱ्यावर तेज राहत नाही. याची सगळी जाळून होळी करा, तेव्हा कुठं आपल्या चेहऱ्यावर तेज उत्पन्न होईल. लहान लेकराचं जोपर्यंत लेकरू त्याला काही कळत नाही माझं आणि तुझं, तोपर्यंत लेकरावर किती तेज राहतं. लहान लेकरावर त्याला काही कळत नाही तोपर्यंत. त्याला एकदा कळायला लागलं तर त्याचे सुद्धा तेज कमी होत चालतं. म्हणून 13 मुखी रुद्राक्ष विश्व म्हणजे विश्वाच्या स्वरूपात होऊन जातो आपण. 13 मुखी रुद्राक्ष जर धारण केलं तर सगळं देवाचं स्वरूप प्राप्त होतं. आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. आणखीन आपल्याला 13 मुखी रुद्राक्ष केलं तर सर्वीकडं आपलं मंगल होतं. सगळेजण आपल्याविषयी चांगली चर्चा करतात, सौभाग्य प्राप्त होतं. आणि 14 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर साक्षात महादेवाची प्राप्ती होती. 14 मुखी रुद्राक्ष असा तुम्हाला या ठिकाणी रुद्राक्षाचा महिमा मी सांगितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे पार्थिव शिवलिंग किती तयार केल्याने किती पुण्य मिळतं. 1000 जर पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि त्याची पूजा केली तुम्ही आणि ते विसर्जित केलं तर तुम्हाला इच्छित ते फळ मिळतं. तुम्हाला जे पाहिजे ते फळ मिळेल. पण त्यासाठी 1000 शिवलिंग तयार करावं लागेल. 500 शिवलिंग तयार जर करून त्याची पूजा केली तुम्ही आणि ती विसर्जित केलं, तुम्हाला धनाची इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर तुम्हाला जर मुलगा नसेल तर मुलगा जर हवा असेल, तुम्हाला 1500 शिवलिंगाची पूजा करावं लागेल. पार्थिव शिवलिंग 1500 पार्थिव शिवलिंग तयार करून
त्याची पूजा करून मग विसर्जित केली, एकदम अंतकरणातून श्रद्धेने भावनेने केलं तर निश्चितच तुम्हाला पुत्राची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, ज्यांना मुलगा नसन त्यांना. आणि 500 शिवलिंगाची पूजा केली तर तुम्हाला वस्त्र परिधान करायचे असेल चांगले तर 500 शिवलिंगाची पूजा करायची. 1 कोटी शिवलिंग तयार केलं तर मोक्षाची प्राप्ती होते. आणि कोणाला जर वाटत असेल आपल्याला जमीन घ्यायची आहे, ही जमीन घ्यायचीच आहे, त्याने 1000 शिवलिंग तयार करायचे आहे, मग त्याला ती पृथ्वीची प्राप्ती होती. पृथ्वी म्हणजे जमीन, त्याची जमिनीची इच्छा पूर्ण होते. 2000 शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली तर तीर्थयात्रा घडते, तीर्थयात्रा. आणि 3000 शिवलिंग तयार केली आणि त्याची पूजा केली तर चांगला मित्र आपल्याला मिळतो, जीवाला जीव देणारा मित्र. कसा पाहिजे? जीवाला जीव देणारा. आणि 5000 शिवलिंग तयार केले, त्याची पूजा जर केली तर आपलं दारिद्र्य नष्ट होतं. आपलं दारिद्र्य नष्ट असं वाटत असेल तर 5000 शिवलिंग तयार करावं लागेल. 10000 शिवलिंग तयार केले तर तुमची मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होत असते. 10000 शिवलिंग तयार केले तर त्याच्याबरोबर 1500 शिवलिंग तयार केलं तर तुम्ही बंधनातून सुटका होईल. तुमच्यावर कुठलंही बंधन असेल तर त्याच्यातून तुमची सुटका होईल. आणि त्या ठिकाणी 1 शिवलिंग तयार केलं तर तुमचं पाप नाहीसं होतं. 2 शिवलिंग तयार केले तुम्हाला अर्थसिद्धी प्राप्त होते. दररोज त्याची पूजा करायची आणि विसर्जित करायचं. 3 शिवलिंग तयार करून रोजचे त्याची पूजा करायची आणि विसर्जित करायची. तुमचं मनोरथ पूर्ण होतं. कुठलाही मनोरथ असू द्या ते पूर्ण होतं. 10000 शिवलिंग तयार करायचे आणि त्याची पूजा करून विसर्जित केलं तर कोणी जरा कारागृहात असेल तर त्याची सुटका होती. 10000 शिवलिंग. 1 कोटी शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली आणि विसर्जित केलं तर साक्षात महादेवाची प्राप्ती आपल्याला होते. असं तुम्हाला या ठिकाणी शिवलिंगाचा महिमा सांगितलेला आहे. आणि जो मनुष्य भस्म धारण करतो, त्रिपुंड भस्म धारण करतो, त्याचं आयुष्य, आरोग्य, सुख, संपत्ती ही त्याच्या घरामध्ये येत असते. कारण कपाळावरची रेषा त्रिपुंड जर लावलं तर महादेव बाबा त्याचं सर्वच म्हणजे नष्ट करून टाकत असतो आणि त्याला उत्तम भोग प्राप्त होतो. आणि त्यातले त्यात त्यांनी अनेक ठिकाणी भस्म लावायचा सांगितला, पण कमीत कमी कपाळाला भस्म त्रिपुंड लावा, दोन्ही खांद्याला लावा, त्याचबरोबर हृदयाला लावा, नाभीचं अंतर असं तिथं लावा, या ठिकाणी दोन्ही हृदयाच्या ठिकाणी, छातीला, पाठीला अशा ठिकाणी लावलं तर सप्तऋषीचं स्मरण आपल्याला होत असतं आणि त्यांचं आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्याचं पुण्य आपल्याला मिळतो की जसं की सप्तऋषीचं आपण ध्यान करतो त्यांचं पुण्य आपल्याला भेटत असतं. म्हणून खांद्याला लावायचं सांगितलं, दोन्ही खांद्याला, हृदयाला, पाठीला, कपाळाला. त्याच्यात तर इतकं सांगितलं, गुडघ्याला पण लावायला सांगितला, मांडीला लावायला सांगितला, प्रत्येक अंगावर भस्म लावायला सांगितला. पण इतक्या ठिकाणी तर शक्य होणार नाही, परंतु कमीत कमी फक्त त्रिपुंड म्हणजे आपण कपाळाला जरी लावला ना तर तुमचं सर्व तुम्हाला सुख आयुष्य प्राप्त होणार आहे असं महादेवाने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपल्याला शिवरात्रीचं महात्म्य सांगायचं आहे, पण त्यापूर्वी फक्त आपल्याला एक भजन घ्यायचं आहे. पावल्या खेळून सर्वांनी उठून उभं राहायचंय. शिवरात्री
बसलं ना नंतर बेल वाहा आता सर्वजणी एक एक शिवाय नमः ओम कैलाशपती नमः ओम कैलासपती नमः ओम भूतनाथाय नमः ओम भूतनाथाय नमः नमः ओम नंदकिशोरी नमः ओम ज्योतिर्लिंगाय नमः ओम ज्योतिर्लिंग नमः ओम महाकालाय नमः ओम नटराजाय नमः ओम वरदराजा नमः ओम प्रलयकाराय नमः ओम प्रय ओली नमः ओम चंद्रभूरी नमः ओम डमरुधार ओम मल्लिकार्जुन नमः धारी नमः ओम विश्वधारी नमः ओम भोम भोले नमः ओम हरेश्वराय नमः ओम शंकर ओम गंड शंकराय नमः ओम गणपतिनाय नमः ओम नटेश्वराय नमः ओम उमापति देवाय नमः गोर ओम गणपति नमः ओम गणपति नमः ओम भोले बाबाय नमः ओम भोले बाबाय नमः ओम शिवजी नमः ओम शिवजी नमः ओम नीलकंठाय नमः ओम नीलकंठाय नमः ओम महाकालेश्वराय नमः ओम महाकालेनाथाय नमः ओम त्रिनेत्रधारी नमः ओम त्रिनेत्रधारी नमः नमः ओम जगत्पीताय नमः ओम जगत्पीताय नमः ओम मृतजनाय नमः हरे नमः ओम रामेश्वराय नमः ओम रामेश्वराय नमः ओम अमरनाथाय नमः ओम अमरनाथाय नमः ओम केदारनाथाय नमः ओम केदारनाथाय नमः ओम मंगलेश्वराय नमः ओम भोलेश्वराय नमः ओम अर्धनारी नटेश्वराय नमः ओम गिरिजापते ओम भद्रेश्वराय नमः ओम नीलेश्वराय नमः ओम नीलेश्वराय नमः ओम गरुड सर्पमालाय नमः ओम दीननाथ बाबाय नमः ओम भगवती नमः ओम गौरी शंकराय नमः आदिनाथाय नमः ओम आदिनाथाय नमः ओम देवेश्वराय नमः ओम देवदेवेश्वराय ओम शिव नमाय नमः ओम शिवनाय नमः ओम महा ओम शिवनाय नमः ओम संकटहारी नमः ओम रुंडमालधारी नमः ओम रुद्रमालेश्वराय ईश्वराय नमः ओम जागेश्वराय नमः नीलपते नमः ओम वीरपतये नमः ओम पशुपते नमः ओम नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 उमापति महादेव की जय भोलेनाथ बाबा की जय पार्वती पदे हर हर महादेव बाबाचे नावाचा तुमचा जप झालेला आहे, अभिषेक झालेला आहे. आता या ठिकाणी प्रत्येकीने
आपापल्या हातामध्ये निरंजनी घेऊन आरती करायची आहे.